सर, जे व्हिडिओ व्हायरल झाले होते त्यानंतर उपसंचालक असतील किंवा संचालक मॅडम असतील यांनी व्हिजिट दिली होती. काय सगळं त्यांच्या अहवालातून समोर आलं आणि आता काय कारवाई केली जाणार? जे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत ते व्हिडिओ 31 मार्चच्या आधीचे आहेत. 31 मार्चपर्यंत संबंधित ठेकेदार लोकराज्य स्वयंरोजगार सेवा संस्था हडपसर यांच्यामार्फत काम केले जात होते आणि त्या स्वच्छता करताना जे फोटोज व्हिडिओज आहे अनधिकृतपणे त्यांनी काढलेले आहेत त्याविषयी संबंधितांना परवा दिवशी शोकाज नोटीस दिलेला आहे. जे फोटो आणि व्हिडिओज आहेत ते मानसिक आरोग्य कायदा 2017 नुसार कलम 24(1) आणि 2 नुसार कुठल्याही मनोरुग्णाचे कुठल्याही पेशंटचे नातेवाईकांच्या संमतीशिवाय किंवा ॲप्रोप्रिएट ऑथॉरिटीशिवाय फोटो काढता येत नाही, व्हिडिओ काढता येत नाही आणि त्या व्हिडिओज फोटोज हे व्हायरलसुद्धा करता येत नाही आणि कुठे डिस्प्ले करता येत नाही. याविषयी माननीय मंत्री महोदयांनी गंभीर विषय दखल घेतलेली आहे. संबंधित कर्मचारी जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आणि संबंधित ठेकेदाराविषयी त्यांच्यावर कारवाई करण्याचे आम्हाला आदेशित केलेले आहे. सर, किती कर्मचारी याच्यामध्ये काय संस्थेला नोटीस दिली तर काय कारवाई केली जाणार आहे? संबंधित ठेकेदार जे संस्था आहे लोकराज्य स्वयंरोजगार सहकारी संस्था 2017 पासून ते आपल्या इथे कार्यरत आहेत. 2017 पासून त्यांना विविध अमाऊंटचे त्या तत्कालीन कालावधीनुसार त्यांना ते कन्सॉलिडेटेड दर महिन्याचे पेमेंट होते. त्या पेमेंटमध्ये विभागणी होती स्क्वेअर फूटनुसार किती बिल्डिंग्स, किती ओपन एरिया, किचन, OPD, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एरिया, व्हिजिटर्स एरिया, सुपरवायझर एरिया आणि सगळे वॉर्ड्स, टॉयलेट्स, बाथरूम्स आणि ओपन एरिया त्या एरियानुसार त्यांना स्क्वेअर फीटनुसार त्या महिन्यासाठी ते त्यांना पेमेंट आहे. असे सद्यस्थितीत 2022 पासून त्यांना 14,10,776 रुपयाचं त्यांना पेमेंट अदा करण्याचे आदेशित आहे. पण मी 9 जानेवारी 2025ला चार्ज घेतलाय तेव्हापासून त्यांच्या कामाची दर्जा आणि कामाचा ॲक्च्युअल प्रत्यक्षात काम केलेलं त्यांचे रिपोर्ट्स त्या रिपोर्ट्समध्ये प्रचंड तफावत होता. आता आपल्याला एक उदाहरण देतो. ओपन स्पेससाठी त्यांना महिन्याला 3,60,000 रुपये त्यांना देण्याचे शासनामार्फत अनुज्ञा आहे. पण प्रत्यक्षात आमच्याकडे 8 ते 10 एकर पूर्णपणे जंगल आहे, झुडपं आहेत. दर 8 दिवसाला ते स्वच्छता केले तरच ते 3,60,000 रुपये मिळण्याचे त्यात नमूद आहे करारनाम्यामध्ये. पण त्यांनी कधीही दर आठवड्याला ओपन स्पेस स्वच्छ केलेलं नाही आणि कितीतरी वॉर्ड्स आमचे वापरात नाहीत, कितीतरी वॉर्ड्स पाडाव झालेले आहेत, पडलेले आहेत. नवीन बांधकामासाठी 1 नंबर 2 नंबर 3 वॉर्ड्सचे पडलेले आहेत. कितीतरी वॉर्ड्स वापरात नसलेले आहेत. त्याचा सुद्धा त्यात स्क्वेअर फीटचा समावेश आहे. तरी सुद्धा त्यांना एवढे दिवस त्यांना पूर्ण अमाऊंट 14,10,776 देयक व्हायचे. पण मी त्यांच्या कामाचा दर्जा, त्यांच्या कामाची क्वालिटी, त्यांच्या कामाची वारंवारता ह्यानुसार मी त्यांना प्रत्येक वेळेस नोटीस देत आलेलो आहे. त्या नोटिसीला त्यांनी एकही प्रतिसाद दिलेला नाही. पहिली नोटीस त्यांना जुलै 2024मध्ये नोटीस दिली होती. त्या नोटीसमध्ये मी स्पष्ट त्यांना सांगितलेलं आहे तुमच्या कामाच्या दर्जाप्रमाणे 26 जुलै 2024 तुमच्या कामाच्या दर्जाप्रमाणे 35% रक्कमच अदा का करण्यात येऊ नये ह्याबाबत त्यांना नोटीस दिली होती. त्या नोटीसला त्यांनी कुठलंही उत्तर दिलेलं नाही. हा मुद्दा आला त्यांच्या पेमेंटविषयी. आता त्यांच्या अंतर्गत काम करणारे जे सफाईगार आहेत त्या सफाईगारांचं जे किमान वेतन आहे, त्यांचं PF आहे, ESIs आहे, त्याविषयी त्यांना अनेक वेळा नोटीस दिलेल्या आहेत की त्यांच्या प्रत्यक्ष त्यांच्या पासबुकला त्यांच्या अकाउंटला जमा झालेली रक्कम त्याची झेरॉक्स कॉपी या कार्यालयात सादर करावी, जेणेकरून आपले जे काही देयक अनुज्ञेय आहे ते देयक देण्यास आम्हाला सोपं जाईल. पण त्यांनी कागद त्या कर्मचाऱ्यांच्या पासबुकची झेरॉक्स कॉपी त्यांनी आपल्या कार्यालयात सादर केले नाही. म्हणून आम्ही एक निर्णय घेतला. त्यांचा जो मार्च 2024 पासूनचा जे देयक आपल्याकडे प्रलंबित होते, प्रलंबित म्हणण्यापेक्षा ते जे देयक सादर करायचे सरसकट 100% ते सादर करायचे. म्हणजे त्यांना आपण PWD कडनं स्क्वेअर फीट जे ॲक्च्युअल कामात आहे, वापरात आहे, ॲक्च्युअल जे जागा ओपन जागा आहे, वापरात असल्याचं स्वच्छता केल्याची जागा आहे, त्यानुसार त्यांना स्क्वेअर फीटनुसार PWD मार्फत आपण त्यांना एक पत्र दिलेलं आहे. त्या पत्रानुसार त्यांनी देयक सादर करावं हे अपेक्षित होतं. पण त्या पत्राला त्यांनी दुर्लक्ष करून त्यांनी पूर्ण 100% देयक
अदा करण्यासाठी सादर करायचे. त्याविषयी त्यांना अनेक वेळा पत्र दिलेले आहेत. त्या पत्राला त्यांनी पूर्णपणे दुर्लक्षित केलं आणि एकच मला 100% देयक अनुज्ञेय आहे ते मला मिळायला पाहिजे. मग आम्ही 23 मार्चला त्यांनी अचानक त्यांचा लिगल नोटीस दिला. त्या लिगल नोटीसमध्ये 7 दिवसाच्या आत जर माझी पूर्ण 100% देयक ज्यात काम न केलेल्याचा, ओपन स्पेस स्वच्छ न केलेल्याचा, जे बिल्डिंग्स वापरात नसलेले आहेत त्या बिल्डिंगचं सुद्धा स्वच्छ केले म्हणून त्यात सगळे जे देयक त्यांनी अदा केले होते. ॲक्च्युअली करारनामामध्ये कमीत कमी कुठल्याही ठेकेदार, कुठलाही टेंडर असेल त्यात कमीत कमी 1 महिन्याचं नोटीस शासनाला, त्या प्रशासनाला त्यांनी कळवणे गरजेचं आहे. पण त्यांनी अचानक 7 दिवसाच्या आत त्यांनी कळवले आणि आम्ही 31 मार्चला त्यांचं पेमेंट त्यांच्या कामाच्या दर्जानुसार, त्यांच्या कामाची वारंवारता, जे मटेरियल त्यांनी वापरलेलं आहे, त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेलं किमान वेतन, या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांना 35% देयक आपण अदा केलेले आहे. आणि त्यांनी 1 तारखेपासून काम बंद केल्यामुळे आम्ही आमच्या स्तरावर रोजंदारी तत्वावर 28 स्त्रिया आणि 15 पुरुष आणि 5 पुरुष सफाईगार आम्ही जिल्हा रुग्णालय औंध येथून आपण प्रतिनियुक्ती झालेली आहे. आता स्वच्छता होत आहे. कुठल्याही रुग्णाला आमच्या कर्मचाऱ्यामार्फत, आपल्या प्रशासनामार्फत काम करून घेऊ शकत नाही. ते कायद्याने गुन्हा आहे. जे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहे ते संतापजनक आहे. ते ॲक्च्युली व्हायला नको पाहिजे होतं. प्रशासनासोबत त्यांनी चर्चा करायला पाहिजे होती. प्रशासनात काही तोडगा करण्याचा विचारही करू शकलो असतो, पण ते झालं नाही. ही शोकांतिका आहे. त्याचं बिल देणार की नाही आपण? मग आता त्याचं बिल देणार की नाही देणार? त्यांचं बिल देऊ शकत नाही, कारण ते जे कामं केलेले आहेत त्या कामाचा त्यांनी रिपोर्टच दिलेला नाही. त्या कामाच्यानुसार, करारनाम्यानुसार जे आहे ते रिपोर्ट ते दिलेलेच नाही आहे. जे बिल्डिंग्स त्यांनी आमचे पडलेले आहेत का वापरत नाहीत, त्या बिल्डिंगचा स्क्वेअर फीटनुसार त्यांना कुठलाही अधिकार नाही. त्यांना बिल द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्हाला एक कॉपी आहे, आपण देऊ शकतो. सोशल मीडियावर जे व्हिडिओ व्हायरल केले आहे ते कोणत्या कलमांतर्गत ते दोषी ठरतात? मानसिक आरोग्य कायदा 2017 कलम 24(1) आणि 2 नुसार त्यांना 50,000 ते 5 लाख जुर्माना आणि 2 लाखाचा इम्प्रिझनमेंट, त्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. गुन्हा दाखल करण्याचे आम्हाला वरिष्ठ स्तरावरून आदेशित केलेले आहे. त्यांना शोकात 24 तासाची नैसर्गिक संधी त्यांना दिलेली आहे. त्यांना पुढची गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हो थांबवलं नाही, त्यांनी थांबवलेलं. मात्र आता जे काही त्यांनी रक्कम मागितली ती रक्कम द्यायचं नाही. मात्र जे काही त्यांनी कामात चुकारपणा केला, रुग्णांकडनं स्वच्छता करून घेतली, त्या संदर्भात आपण काय कारवाई केली? त्या संदर्भात आज त्यांना शोकास दिलेला आहे. आपण परवा दिवशी शुक्रवारचा दिवस होता. त्यांना नैसर्गिक संधी शनिवार आणि रविवारचा आपण त्यांना नैसर्गिक संधी दिलेली आहे. आज आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आपण राबवू. म्हणजे त्या संस्थेवर गुन्हा दाखल करण्यात हो नक्की. काळ्या यादीत टाकणार का त्या? काळ्या यादीचा प्रस्ताव ऑलरेडी गेलेला आहे. वरिष्ठ स्तरावर 2-3 दिवसात त्यांना काळ्या यादीत टाकल्याचे पत्र मिळणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी तुमची काय चर्चा झाली या संदर्भात आणि चौकशी समिती नेमली होती त्याचं काय? मंत्री महोदयांनी आदेशित केलेले आहे. जे काही मीडियामध्ये, जे काही न्यूज चॅनलवर बातम्या आलेल्या आहेत त्या बातम्याविषयी सखोल तुम्ही पूर्ण ऑन रेकॉर्ड डॉक्युमेंट्स त्यांना सादर करून जे काही आपल्या लेवलवर कार्यवाही केलेली आहे, जे काही मुद्दे आहेत, जे काही ठेकेदाराच्या कामाच्या असमाधानकारक कामाविषयी जे काही शोकाज नोटीस दिलेले आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल विषयी जे शोकाज नोटीस दिलेले आहेत, त्यांना प्रत्यक्षात काम केल्याबाबतचे जे काही डिटेल्स पूर्णपणे तुम्ही संबंधित पत्रकार बंधूंना द्यावे असे आदेश. अहवाल तुम्ही राज्य सरकारला पाठवणार? अहवाल पूर्ण राज्य सरकारकडे पाठवणार. सर, या सगळ्या संदर्भात आपले जे क्वार्टर्स आहेत त्याच्यामध्ये ते ड्रग्स किंवा हे जे पडलेले आहेत त्याची जबाबदारी कोणाची? ते ड्रग्स आणि जे पडलेले आहेत ते बिल्डिंग्स पडलेले आहेत, जुने बिल्डिंग्स आहेत, जुने रूम्स आहेत, त्याविषयी आपण PWD विभागांना, सार्वजनिक बांधकाम विभागाला पूर्णपणे पत्र दिलेले आहे की हे जे जुने बिल्डिंग्स आहेत ते बिल्डिंग्स राहण्यायोग्य आहेत का, स्ट्रक्चरल ॲडूट करून त्याप्रमाणे त्यांना आपण पत्र दिले. अजून ते पत्र अप्राप्त आहे. आणि दुसरा मुद्दा, सीमा भिंत विषयी प्रशासकीय मान्यता मिळाली होती, पण सीमा भिंत अपूर्ण आहे. त्याविषयी सुद्धा चौकशी चालू आहे. तत्काल नादगर जे कोणी असतील ज्या चौकशीत दोषी आढळून आले तर त्याविषयी कार्यवाहीचे प्रस्ताव आम्ही वरिष्ठ कार्यालयात क्वार्टर्सचे PWD कडनं जेव्हा पत्र येईल ना स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये, ते राहण्यायोग्य नसेल तर आम्ही पूर्ण पाडाव करण्याचा प्रक्रिया राबवू. सध्या स्थितीला काय परिस्थिती आहे, किती रुग्ण उपचार घेतात आणि जेव्हा आपण काय यादीचा प्रस्ताव सद्यस्थितीत आपल्याकडे 982 रुग्ण आहेत. त्यापैकी 676 पुरुष आहेत आणि 306 स्त्रिया आहेत. आपण रुग्णसेवेत, मी चार्ज घेतल्यानंतर आपण रुग्णसेवेत बऱ्याच सुधारणा केलेल्या आहेत.
आधी ओपीडी टायमिंग्स दुपारी 1 पर्यंत असायचं. मी चार्ज घेतल्या पहिल्या दिवशी आपण संध्याकाळी 6 पर्यंत रुग्णसेवा देतो, ओपीडी सेवा देतो. आणि आयपीडी साठी आंतररुग्ण करण्यासाठी आपण 24 तास आपलं हॉस्पिटल ओपन ठेवलेलं आहे. कुठल्याही कागदपत्राशिवाय, कुठल्याही आयडेंटिटी कार्ड शिवाय, कुठल्याही ओळखीशिवाय, कुठल्याही नातेवाईकाशिवाय आम्ही रुग्णांना ऍडमिट करून घेतो. आणि आपण रुग्णांना मानसिक आरोग्याशिवाय इतर अनेक आजार असतात, त्या आजार उपचार करण्यासाठी सुद्धा ज्या पेशंट सिरियस आहेत, गंभीर आहेत, ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे, त्यासाठी आम्ही स्त्री वॉर्डमध्ये 5 ऑक्सिजन बेड आणि पुरुष वॉर्डमध्ये 5 ऑक्सिजन बेड आपण तयार केलेला आहे. आणि ह्या रुग्णालयात फर्स्ट टाइम आम्ही ब्लड ट्रान्सफ्युजन दिलेले आहे एवढ्या 100 वर्षात सुद्धा. आणि ह्या रुग्णालयात आम्ही फर्स्ट टाइम मायनर सर्जरीज केलेल्या आहेत, इन्सिजन ड्रेनेज अपसेस केलेला आहे, बायोप्सी केलेले आहे. आणि जे एम्प्लॉईज आमच्या वार्ड हॉस्पिटल्समध्ये काही चुकीच्या वर्तणुकीचे होते, जे अल्कोहोलिक होते, त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्या वर्तणुकीमध्ये, त्यांच्या मानसिकतेत बदल करून त्यांना अल्कोहोल पासून आपण मुक्त केलेलं आहे. आणि आपल्याकडे आरटीएमएस मशीन, नवीन आरटीएस मशीन सुद्धा आपण सुरू केलेलं आहे, ज्यात डिप्रेशन पेशंटला आपण ओपीडी बेसमध्ये सुद्धा आपण उपचार करू शकतो. सर, तुम्ही म्हणलात पीडब्ल्यूडीला ते पत्र दिलंय, मग ती पीडब्ल्यूडीच्या दिरंगाईमुळे हे सगळं ड्रग्स वगैरे पडलंय असं म्हणायचं, कारण ते पत्र किती तारखेला दिले, त्याच्यावर कधी उत्तर येणार? मी पत्र देतो. ऍक्च्युली आपला आरोग्य विभाग जरी असेल, आरोग्य विभागाची पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरची पूर्ण जबाबदारी एक्झिक्युशन एजन्सी पीडब्ल्यूडी आहे. आम्हाला वॉटर सप्लाय असेल, बिल्डिंगची दुरुस्ती असेल, बिल्डिंगचं बांधकाम असेल, ड्रेनेज असेल, पाईपलाईन असेल, जे काही दुरुस्ती, रिपेअर अँड मेंटेनन्स अँड कन्स्ट्रक्शन ही पूर्ण पीडब्ल्यूडीची एक्झिक्युशन आहे. तर त्यांना सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे, ते पण प्रगतीपथावर काम करत आहेत. त्यांच्यावर सुद्धा काही मर्यादा आहेत, पण ते ज्या काही गोष्टी त्यांच्या स्तरावर शक्य आहेत ते पण आपल्याला सहकार्य करतात. पीडब्ल्यूडीला तुम्ही रिमाइंड पत्र दिलंय का? पत्र दिलंय, आपण पत्र दिलंय त्यांना. स्ट्रक्चरल ऑडिट विषयी त्यांच्याकडे पत्राला एकही उत्तर प्राप्त मिळालं. 5-6 महिने झाले. उत्तर मिळत नाही म्हणून ही अवस्था झाली. त्यांनी जर त्यावर लवकर कारवाई केली असती तर ते आपण टाळू शकलो. पण मग आपली व्हिजिट तिथं कुणाचीच होत नाही. नाही, आमच्याकडे स्वतंत्र एक कर्मचारी आहे त्या पूर्ण बघण्यासाठी. आपल्याकडे अतिक्रमण झालेलं आहे, अतिक्रमणाविषयी आपण पूर्ण ते जिथं 28 घरं आहेत त्या घराच्या आपण नोटिसा दिलेल्या आहेत. त्यांना आपण PMC, पोलीस स्टेशन ह्यांना आपण वेळोवेळी कळविलेलं आहे. ज्या वेळी आम्ही त्यांना नोटीस दिलेली आहे त्या नोटीसला उत्तर दिलेलं नाहीये, त्यांना आपण निष्कासित करणार आहोत. दुसरं म्हणजे आता सर, अनेक रिटायर झालेले लोक जे आहेत ते त्याच मध्ये राहत आहेत, ते सोडत नाहीये. आणि अनेक वेळा पेशंटचे नातेवाईक आले, त्यांना राहण्यासाठी ते यूज केलं तर ते होऊ शकत नाही. होऊ शकते नक्कीच. आपली सूचना एकदम ऍक्सेप्टेबल आहे, चांगली सूचना आहे. धर्मशाळा बांधण्याचा आम्ही प्रस्ताव देणार आहोत. आपल्या न्यूज नंतर आम्ही मेलसाठी, फिमेलसाठी एक धर्मशाळा आमच्या हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये आपण प्रस्ताव देऊ, जेणेकरून जे रुग्ण बाहेरून येतात त्यांचा खाण्यापिण्याचा, त्यांचा राहण्याचा, त्यांना सकाळी बाहेरून आलेल्यांना फ्रेश होण्यासाठी, नैसर्गिक विधीसाठी त्यांना मिळणे गरजेचं आहे. त्याविषयी आपण प्रस्ताव देऊ, आपण नक्की करूया. नाही, पाठवलेला आहे. वरिष्ठ स्तरावर त्याचा निर्णय होणार आहे 1-2 दिवसात. जे काही व्हिडिओ बाहेर आले त्याच्यानंतर आता असे प्रकार होऊ नये म्हणून काही तुम्ही SOP तयार करणार आहात का? कारण त्यात तुमचे कर्मचारी सुद्धा असू शकतात. नाही, कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद दिलेली आहे, नोटीस काढलेली आहे, शासकीय परिपत्रक, कार्यालय परिपत्रक काढलेले आहे. कुठल्याही रुग्णांना व्यवसाय उपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय कुठल्याही रुग्णांना कुठलेही काम सांगू नये. स्वच्छतेचं तर कर्मचारी कधी सांगू शकत नाही, कारण ते त्यांचा विषय नाही, त्यांचा कर्तव्याचा भाग नाही. काय कारवाई होणार? कर्मचाऱ्यावर प्रशासन नियमित कारवाई करा. किती चौकशी लावली या संदर्भात की अजून लावले? समिती नेमलेली आहे. समिती 6 अधिकारी कर्मचाऱ्यांची समिती नेमलेली आहे. त्यांची समितीचा रिपोर्ट आल्यावर मी योग्य कारवाई करेन. किती लोकांवर जे संबंधित त्या दिवशी एक पेशंटला जे जेवणासाठी बाहेर घेऊन जातो ते उपचाराचा भाग आहे. तीन कर्मचारी कारवाई करणार. सर, आपल्या काळामध्ये अंडरपॅड घोटाळा झाला होता, सुदर्शन जो होता, पण पुन्हा परत त्यालाच हे काम दिलं. नाही, त्याचं काही आपण नाही, केलंय का? टेंडर वगैरे काढलं? नाही, तात्काळ काही महिन्यापुरता मुदतवाढ दिलेली आहे, कारण की टेंडरिंगसाठी आपल्याला वेळ लागू शकतो, म्हणून आपण ते केलेलं आहे. परंतु ते आता ज्या गोष्टी वापरत नाही त्या गोष्टीची आपण खरेदी सुद्धा करत नाही. आता आपण ज्या शासनात नाही, ज्या पेशंटला वापरण्यासारखे रुग्ण आहेत त्या रुग्णांनाच आपण देतो. जे रुग्ण व्हायलेंट आहेत, एक्साइटेड आहेत, त्यांना ते थ्रेट असते त्यांच्या स्वतःच्या जीवासाठी आणि इतरांसाठी, म्हणून आपण
ज्या पेशंटला सायकॅट्रिस्टच्या मार्गदर्शनाखाली व्यावसायिक त्याच्या मार्गदर्शन ज्यांना गरज आहे त्यानुसार आपण नियमानुसार वापरतो. नाही त्याच्यावर आरोप पण आहेत की सुदर्शनवाल्यांनी ब्रिटिश काळात काय भांगार बिंगार विकलं इथलं. नाही ते काय आहे, आपले PWD कडनं जे पाडाव करत आहेत, PWD पाडाव करतायत, त्यात अँटिक मटेरियल आहे. त्या MOU मध्ये त्यांच्याकडे त्यात नमूद आहे की जे पाडाव करतील, पाडावमध्ये जे काही खर्च आहे त्या खर्चाच्या बदल्यात त्यांना ते घेऊन जायचं आहे. त्यात हे तथ्य नाहीये, ते त्या शासकीय वरिष्ठ स्तरावर ते MOU झालेलं आहे. आपण हे सुदर्शनवाल्याला पुन्हा टेंडर काढून दिले की मुदतवाढ दिली, तात्काळ बाबा विशेष बाबून दिली. आपण ते योग्य वेळी आपण त्याच्यावर कारवाई करून आपण बंद करूया. औषधांची काय परिस्थिती सध्या काय? सध्या औषधांची आपल्याकडे मुबलक साठा आहे. आपल्याकडं आपण चार्ज घेतल्यापासून MJPGY आपण फार प्रभावीपणे राबवत आहोत. आधी फक्त 9 लाखाचा काम होता, पण आपण एका वर्षात आपण चार्ज घेतल्यानंतर प्रत्येक रुग्ण आपण महात्मा गांधी ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये आपण समाविष्ट करतोय. त्या निधीतून आपला पूर्णपणे 3.5 ते 4.25 कोटी आपण MJPGY मधून निधी जमा करू शकलो. त्या रुग्णांचा हक्क आहे. रुग्णांना औषध कमी पडत नाहीत. आम्ही पूर्णपणे रुग्णसेवा देण्यासाठी सज्ज आहोत. काही अडचणी नाही. आता हे जे ड्रग सेवनाचा जो प्रकार घडला, ते कर्मचारी अधिकारी आहेत का बाहेरचे लोक? नाही ड्रग सेवनाचा प्रकार जो काय तो व्हिडिओ आहे तो हॉस्पिटल कॅम्पसच्या बाहेरचा आहे. आमचे कर्मचारी पेशंटला, आमचे कर्मचारी येथे ड्रग्स अल्कोहोल काही घेत नाहीत. मागील काळात आमचे काही कर्मचारी दारूच्या नशेत होते, पण त्यांना योग्य समुपदेशन करून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करून थेट निलंबनाची कारवाई करून आम्ही पूर्णपणे आमचे एकही कर्मचारी अशा व्यसनाधीन नाही आहेत. आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा त्यांच्यावर जी कारवाई झाली त्या कारवाईचं स्वागत केलेले आहे. आता सद्यस्थितीत असे काही व्यसनाधीन होत नाहीये. मनोरुग्णालयात किती CCTV कॅमेरे आहेत, ते चालू किती बंद? CCTV कॅमेऱ्याविषयी टेंडर पास झालेला आहे, प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. 123 CCTV आपल्याला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत त्याची खरेदी होऊन आपल्याकडे 123 CCTV प्रत्येक वार्डात आपण 4 ते 5 CCTV बसवणार आहोत, जेणेकरून पेशंट पलायन करणार नाही, पेशंट सुसाईड करणार नाही. पेशंटकडनं काही चुकीचे काम होत असेल तर ते आपल्याला कॅबिनमध्ये बसून त्यांच्यावर मॉनिटर करता येते. 1 ते 1.5 महिन्यात ते कारवाई होईल. थँक्यू सो मच. थँक्यू.